सुगंधाताई तुम्ही आहे ना म्हणून मी निवांत असते बघा. माझ्या पक्क्या मैत्रीण झालाय आता तुम्ही. इथं गावामध्ये हाय का कोण मैत्री करण्याच्या लायकीचं? अगं आपल्या गावातले लोक कसले डेंजर आहेत. एकत्र बसलं तरी असं वाटतं गावभरचं काही कुजबुज करतो काय आपण. तुला सांगू का, मला इथं करमतच नाही कधी कधी. असं वाटतं जाऊ नवऱ्याकडे निघून. कशाला, मी हाय ना, तुम्ही का टेन्शन घेता? तू काय नवरा आहे का माझा? अहो नवरा नाही, पण तुम्हाला रिलॅक्स तर वाटतं का नाही माझ्याशी बोलल्यावरती? मन हलकं होतं का नाही? वाटतं बरं का तसं. शेवट नवरा तो नवरा आहे की नाही. बरं जाऊ दे, द्राक्ष खाय ना. नको आहो द्राक्षे. तुला स्विमिंग करता येते का ग? वॉटर पार्कला जाणार आहे मस्त पैकी फिरायला. मग मला पण घेऊन चला. काय रे? काय म्हणले आज दोघी येतात रे? काय नाही बसलो. काय दारू काय काय चेष्टा घेताय प्यायची का तुला? तुम्ही आणि दारू आणि ते पण बाया माणसं आहे. तुम्ही माणसं असते तर ठीक आहे. आज थोडे बाया माणसं पित नाही म्हणून. माझ्या नवऱ्यानेच मला सांगितलंय दारू प्यायची लय भारी लागती. एखादा घोट घेता काय? तुम्ही द्या. अरे, तुला माहिती का, हे पिल्यावर ना चंद्रावर गेल्यासारखं होतं. हा चंद्रावर द्यायला अर्थ होतं. आणि मी तर घेतले ना डेपुटी चंद्रावर शेडी लावून येते आणि चंद्रावर आलती ना मन ताली देऊन येते मग. अरे पण डेपुटीला चंद्रावर यायला पण डेपुटीला बी प्यावं लागेल ना. अरे ते आहे. मग नाही तुम्हीच द्या. आपण तुम्हाला पटत आहे का दिवसा ढावळ्या प्याता? बाया माणूस आहे तुम्ही, लाच बीज वाटू देता. इथे लाच काढायला आला का आमची? अहो मग नावं ठेवती ना. कस काय नाव ठेवती ना आम्हाला? आता माझ्या नवऱ्या रोज पितो, अख्या गावाला माहितीये. माझ्या नवऱ्याला बी नावं ठेवतात. एखाद दिवस मी पेले तर मलाही नावं आणि ठेवतात. मला बी यांनी शिकवलेलं आहे. मुंबईला आम्ही गेलो ना, मरीन ड्राईव्हला मस्त पैकी संध्याकाळी बाटल्या घेऊन बसतो दोघ जण. अहो तुमचं मुंबईला ठीक आहे. अहो पण हे बाया सदा आहे. काय माझ्या बायाचं? माझ्या बायाचा नवरा मरणाचा पितोय म्हणून मी घ्यायला चालू केलं. असं पेलेलं ते पण दिवसा ढावळ्या दारा बसून. काय रे तू निघ बरं. तुलीच बरं म्हणजे. अहो पण मला हे सांगा तुम्हाला. ए तू इथं खायला आला का कशाला आला? केव्हाच केक चाललंच आहे. भारी लागले रांची. बारीला फुकट भेटल्यावर तुला काही भारीच लागतं नाही घेतून. हा नाव पडला काय भाऊजी तुम्ही? का आमच्या याच्यामध्ये तुम्ही मन दाखवायला लागला? बसन शांत. अजून एवढं संपुसर सांग ना, पुरला पाहिजे आम्हाला. डेपुटी काय खायला देत नाहीत काय काय तुम्हाला? अहो भारी वाटले. आता द्रांचे सीझन चालू झालंय. हा मग डेपुटीला सांग 2-4 जाळ्या घेऊन यायला. डेपुटी घेऊन येतील तुझ्यासाठी. तेवढं तर करू शकता है की नाही? पण मला नाही पटलंय. आता इथून माझं या बायाचा नवरा पित होता ते जाऊ दे, तो तर धिनाना झालीच होता. आता ही पाय पिऊन धिनाना झाली, त्याच्यात तुम्ही जोड त्यांना. निघ बरोबर नको करू. तुझ्या घरी येऊन घालणार आहे का? राहू दे दोन. निघ रे. निघ ना. काय उघड डोकं काय लागलंय? एकतर इथं चांगला मूड बांधलाय आणि तुमचं नाटक जरा निघा. झाले तो तुमचा मूड. हा जा निघ. सांगतो ना काय करायचं ते करा. कोणाला सांगतो? माय मर्दी, कोणाला सांगा. हा जा निघ सांग. निघतो का इथून? काय पागल. हो सुगंधाताई, तुम्ही असं का म्हणलं हो दारू आहे म्हणून? हा अगं जाऊ दे सांगू दे ना. तुला माहिती का, तू आता कुणाला थोबड घेऊन इकडे घेऊन येईन पाय. तू मजाच पाय आता. गावात आबरू जाईल ना खरंच. ए आबरूवाली घे पिऊन. आबरू जाईन म्हणे. कशाला खोटं बोलता बाई तुम्ही? येऊ द्या, बरं झालं भेटला. तुला जायचंय तू पण म्हणशील त्या डिझाईन जन्नत दाखवली. जन्नत पण काय आहे दाखवायचं? काय? चल तुझ्या डोळ्यावर पण विश्वास बसणार नाही. अरे काय आहे सांग तर खरी, मग येतो. गेल्यावर रस्त्याला तुला. चल चल. कुठे? त्या पाय कोर्स मध्ये. हा राव, खरंच पेत येत राव. मन तुला तर विश्वास पटत नव्हता मग. आता पाय डोळ्याने पाय. चल आपण कोणत्या तरी ना मोठ्या माणसाला सांगू, त्यांना घेऊन येऊ. चल. डेपुटीच्या कानावर घालावं लागेल. याड्या हो तुम्ही गावात एवढा मोठा राडा झाला म्हणजे सोपं आहे का काय? काय राडा झाला? सांगा. काय पेटा घेऊन आले आता? अहो सुगंधा हा आणि जालेची बायको हा. दिवसा ढावड्या उघड्यावर दारू प्यायला बसले आज. हे काय जिबेला हाड आहे का नाही तुमचं? असं काय सांगू राहिला गडी माणसं म्हणजे जसं काय गडी माणसं प्यायला बसते? बाया कोण दारू पेते आपल्या तिथं? चरांटी गेला. मी पाहिले स्वतः. मी काय पाहिले? ते दारू पित होत्या. तुला अशा खबरी कोण घेऊन ये सांगत? माझ्याकडे काय आली तुम्ही? मग कुठं जायचं? गावातले उपसरपंच आहेत तुम्ही, डेपुटी येत. अहो न्याय निवाडा तुम्हीच करणार त्यांचा. तू गबस. तू माझ्या घरी राहतो. तू नको सांगू यांना. काय सांगत असतो काही? त्या बघितलं तर आपलं घरी गपची यायचं. या बोबाट्याला काय सांगायचं सगळ्याला? घेऊन आला ते सरपंचाला वगैरे सांगा ना. हो आज काय पिऊ राहिल्या, उद्या यांची बायको पिईल. कुठे आहेत? कुठे पिऊ राहिलेत? हॉटेलात नाही, मग? सुगंधाच्या दारात पोर्च मध्ये. काय हा खरं आहे काही?
आपल्या डोळ्यांनी बघावं लागेल. मी तरी कायला पाहिलंय, हे आले माझ्याकडे म्हणलं चला डेपुटीकडे जाऊ. मी त्या दिवशी ना नगरला गेली होती. साड्यांचा सेल लागला होता, इतका भारी होत तुला काय सांगू. 3-4 साड्या उचलून आणल्या. काय सांगता? मग तुला नंतर दाखवून मी आता पिको फॉलला टाकलेल्या आहेत त्या. एखादी मला पण आणायची की मग दिले असते पैसे परत. अगं घेऊन त्याच्यातून एखादी घेऊन टाकलं माझ्याकडनं. एवढं काय एवढं घेती. चला पजा. ऐका ग्लास दारू आहे ती. मला नाही वाटत डेपुटी. हाय अरे थांब थम्स थांब, अप, बिम्स अप थांब, असेल ते. चमचं बिमचं बस. अरे एवढं उघड कसं काय पेटन त्या? मला म्हणल्या त्यांच्या तोंडाने काय? फोटो वाटत जाऊन विचारितो आणि मोठ्याने विचारित त्यांना ए, हा ए, म्हणतो. ए, 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 गप्प ना. कशाला जातो तिकडे? अहो चकना पण आहे. चकना आहे? थम्सअप अरे वा, काहीतरी खात्यात राव. अहो चटण्याला तुम्ही पण असे चटणा चालला नसना असं द्राक्षे चटण्याला द्राक्षे. द्राक्षे हा आम्हाला कुठे द्राक्षे भेटलेत काय? नालाय का? तज्ञाला- तुला काय माहिती द्राक्षे? तू काय गेला तिकडे? मी गेलो होतो ना तिथं हा ती झाल्याची बायको मला म्हणे माझ्या नवऱ्याने प्यायची शिकवली मला. काय? हा घ्या आता. आणि मला म्हणे तुला प्यायची का? म्हणलं नाही, मी डेपुटीला विचारल्याशिवाय पेत नाही. मी का तुला परवानगी देतो प्यायला? अहो मग म्हणजे काय म्हणतो डेपुटी डेपुटी मला बोलतीन म्हणून मी असं पेत म्हण नाही. ना, बोलतील म्हणून. हा. प्यायला तर एखाद्या बारा नाकट ठेशील तू. पहा ना आता दिवसाला- ए, शामराव तुम्ही अवघडच झालं बुवा ते. हो तुम्ही आम्हाला एवढं खवळता. हा आमची दारू बंद केली गावातली तुम्ही, आणि त्या बाया खुशाल उघड्यावर दारू पितात. तुमचं नाव राहीन का गावात? माझा काय संबंध आहे नाव राहायचा? म्हणजे गावचे डेपुटी तुम्ही. डेपुटी मा मतदारसंघ आहे का येऊ? तो सदा भाऊचा तिकडचा मतदारसंघ आहे. अहो तिथलं काही असू पण त्यांना बंद करा. वारडाचा फंड पडो तिकडं, पण गाव तर आपलं आहे ना. हे पण यांना काय डिरिंग वाईट येड्या बाया माणसं दारात कप आणून चहा पित नाहीत आणि या खुशाल दारात पित बसलेत. बघा 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 बघा. हम्म गावापासून पियत असं नव्हते. कोणी सवय लावली असं घडे त्यांना? हा ना. सवला ते गावात मध्ये दारू पाजायचं पट्ट घालतं ना केंद्राचं, त्यांनी गावात दारू पाजायला केली. मला कसं काय माहित नाही. तोंडात टाकायला पाहिजे. मला कसं काय माहित नाही दारू प्यायचं पथक येत असतं का? बावलट मानाच्या कवा शिकलेत आपल्याला काय माहित नाही. मला काय विचारतो तुम्ही कवा शिकलेत? ते ना आधीच पेत असतील. मला असं वाटतंय जालेची बायको नाही का जाल्याला उलसेत देत असन ते पण पेत डेपुटी चला तुम्ही. सुधांदा बहिणी धडक ऐका ना चला. ऐका ना धडक कारवाई करू. गप्रे. सुधांदा बहिणी मला काय म्हणले माहिती का? काय? आम्ही मुंबईला गेलो ना, मी मानावर समजा पेटी म्हणे. काय काय हा अरे डेपुटी तो चला ना कशाला तुम्ही. जात असतो अशा बाईन सवला त्यांना नालाय का? तुम्ही चला बरं चला. कुठं अहो, येडा झाला काय? आपला काय संबंध त्यांना दापायचा? म्हणजे एक जाल्याची बायको, एक त्या रमेशची बायको, सुगंधा आपला काय संबंध आहे? अहो गावातल्या सगळ्या बायका प्यायला लागतील मग. येडे एक- काय एक- तुम्ही? काय अरे येडे झाले का काय तुम्ही? बधीरवानाच्या हो. तेच तुला सांग का सुगंधताईला आपण बोलू शकत नाही. एक काम करा, मोबाईल द्या तुमचा, मी शूटिंग काढून घेतो. मा काय संबंध आहे मोबाईल? म्हणजे उद्या लोकांना सांगायला तुम्ही त्या डेपुटीने शूटिंग काढीन अहो, द्या ना तुमच्या तुमचा मोबाईल. मोबाईल. नाही 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 बाबा, ह्या याच्यात नाही पडत. मी तुमच्या शूटिंग काढा. माझ्या मी मोबाईल- काही बघितलं नाही आणि मी काही पाहिलं नाही. संपून जायची दारू परत त्यांची प्यायची. मोबाईल माझा डिस्चार्ज आहे म्हणून तुम्हाला म्हणतोय मी. लाईट नाही एकटा गावात दिवस सांगू नको कोणाला. माझ्या मोबाईल मध्ये काढा आणि ते नंतर तो याच्यात घेऊन माझ्यातलं डिलीट कर. हा. लय चाळे आहेत तुला. लाद दे सुधे. हो बघ ना. हो, काय घोटाला घोट घेत्यात. आणि जाल्याची बायको तर पहा कशी डोळी बोलू मिचकी. नको नाही तर आपला आवाज किती त्याच्यात टाईप होईल. त्यांच्याच काढ ना. नंतर आवाज म्यूट करावा लागेल तो बधीरवानाच्या. भाय भाय भाई आलूच्या बायकोचं तोंड वाकडं करते मग. तुमचा बी आवाज जाईन आता. बघा आता ह्यो द्रांक्षे मुठ कर ना आवाज. मी काय म्हणतो ऐका. झालं शूटिंग डेपुटी. तेच तुम्ही म्हणते सुधांदा बहिणीला नाही बोलता येते पण ते जाल्याच बायतुला तर बोलता येईल ना तुम्हाला. काय तुपले काय मिळून लागते का बहीण लागते जालीची अहो, बाईक? मी येऊन नाही लागत. कशाला काय करायची? एक काम करा, आपण काय करू, जाल्याकडे जाऊ बरं का. जाल्याला सांगू बघ बाबा हे आता गावात दुसरा अवतार तो तयार व्हायला लागला. ह्यो एकटाच गावाला अख्ख्या रजी सांगित होता. याच्या बायकोनं का चालू केलं गावात दिवसभर तुला. न पिता एवढा धिंगाणा घालते ती. पेलो किती धिंगाणा घाली. त्यांनी ताटाच साडवला. काय आपण बाया माणसं समजत होतो. अवघड आहे. चला चल आता काय त्यांना दारू चढत थांब आता काय. कुठं सापडत आता झाले? आता काय माहित कुठं गावात कुठं बसलाय का काय 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 ना मला तर आता अवघड आहे त्याचं. बघा अरे भावा तुलाच बघत हिंडतोच गावात. माझ्या पैसे काय गुतलं आता तुमचं? तुझ्यापाशी नाही गुतलं तर मग कोणापाशी गुतन? अरे जाल्या इथे बसस तर घरी तर जरा राखण करीत आहे. म्हणजे इथं चौकात बसलेलं खापा नका तुम्हाला. बसलं अरे. चांगला माणूस निवांत घरी कशी थान थान फान फान. अरे बाबा ती तानपान फानपानच दारू पियत बसली. तू तर पियत होता, तो बायको पियायला लागली आता. जिबीला हाडे का माझ्या बायकोला कसं आळ घ्यायला लागले काय? दारू पिते काय माझ्या अरे बायको? नाही खरंच ती सुगंधान ती गलास आलं गलास लावून दारू पिऊ राहिली त्या पोर्च मध्ये बसून. लाल गाजर तू अरे तू बी? आमच्या डोळ्यांनी पाहिलंय श्याम्या, आम्ही. श्याम्या याला तसं खरं वाटणार नाही. हा डेपुटीन त्या बायकोचा व्हिडिओ काढाय व्हिडिओ. कोणी डेपुटीने? मी काढलाय, मी व्हिडिओ काढलाय. तो व्हिडिओ काढलाय माझ्या मोबाईल मध्ये. नालाय का भाऊ, ग्रुपवर वगैरे नाही टाकला.
तुला दाखायसाठी काढला होता. आम्ही एवढी येडे नाहीत बोबाटा करायला. व्हायरल झाला काय? पुढे दाखवा. बघ 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 कशी तोंड वाकडं करून आम्ही करून अशी दारू आळ पिती. असं आळ घ्यायला हे नाही तर भाऊ. हा? बघितलं ना कशी तुझी बायको हे केली. मी ढवळं पाणी घेतो आणि लाल पाणी घेते. बघितलं का? अरे बाबा इंग्लिश आहे इंग्लिश. कुठे ती कुठे पुढे पुढे? सुगंध सुगंध असते दारात. दारात. चल 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 चल. त्यांना गैरसमज झाला संडे ए, कोणी बदगे बघते बाबा बाबा बघ रिवर्स घेर पडतोय. बरं झालं गावात 2 तयार झाले कडे. एवढी चढत नाही. हा गो 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 गो. हे झालं शाबास. नमस्ते झालं डोक्यावर पडली का काय पारे बघ गेन गेले रावीचं. आपल्या गावातले प्रतिष्ठ सरपंच पारे, पारे. डेपुटी त्यांना पारोचा नमस्कार. जाल्यापेक्षा बेहतर निघली. जाल्या तरी कमी होती एवढी पिली बाई. अरे तिकडं कुठं तिकडं हे पलीकड. आ, माझ्या नवऱ्याचा मित्र श्याम भाऊजी यांना रूपाचा नमस्कार नमस्कार. बघाय का तो मित्र माझ्या घ्यायला लागले. लाल गाज्या तू डोळे काढून गोटे खेळन मी. नीट वाग बर का माझ्या बायको सोबत मस्करी करतो का त्याची. तू गप्पा का ती नमस्कार करते मग नमस्कार करू नको का? दारू पेली ती तू पियालास का. अरे 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 गावात एकच जण होतं. आता 2 तंगली चालू झाल्या गावात. जाल्या तो सव लावली काय मंडळी तो हा मी काय मग कसं काय प्यायला लागली रोपताई. त्यांनी नाही सवय लावली मग मी लावून घेतली. का 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 चांगली सवय असती. माझा नवरा 2 नंबरचा बेवडा आणि रुपा 1 अरे 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 नंबर. नाव कमी लगाड्या गावाचं. वारे खानदानीचं नाव घातलं आराम करावं तुम्ही. हा खानदानी बेवडे खानदानी अरे, 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 बेवडे. अरे. हो डेपुटी त्या दोघाला बी गावातून हकलून द्या आता. आपल्या हाकलून गावात द्या? नको हे. अरे तिला अरे ते एकटीला मला काऊन द्या हाकलून. तू काय बेवडा नाही. तू बी बेवडा आहे ना. तुला बी हाकलून द्यावं लागेल नालाय का असं आलं? लागले हसायला. आदळीन लागली का काय. गांजा बी घातला का काय? कसं फसवलं फसवलं? फसवलं. अहो मी दारू नाही पिले. मग आणि तुम्ही मग काय पेत होते मग. अहो ती थम्सअप होती. आणि तुम्हाला कसं वाटलं की मी दारू पिल म्हणून येडे झाले का तुम्ही. यांनी मला मोबाईल मध्ये व्हिडिओ दाखिला आणि मला कसं वाटलं म्हणजे ढसा गल्लाच हानी ती मारी. काय डेपुटी भाऊ श्याम भाऊजी हे श्याम भाऊजीच काम असणार व्हिडिओ काढणं. श्याम भाऊजी नाही आम्हाला डिगेनी यावगेनी येऊन सांगितलं. अहो आम्ही बघितलं होतं. बघितलं होतं. तुम्ही आला होता. तुम्ही श्याम भाऊजी योगेश परत डिगू भाऊजी होतं सगळं आम्ही बघितलं. चोरून बघत होता तुम्ही. मला नवीन तुम्ही हातकून करीत होते काय. झालं कसं डिपुटी भाऊ सुगंधाताई त्यांच्यापाशी मी बसायला गेले होते पण त्या मला काय म्हणल्या घरामध्ये बसूया. अहो पण मरणाचं व तिथं गरम व्हायला लागलं. मग त्या म्हणल्या गरमच होते तर माझ्याकडे थम्सअप आहे एखादी पुढे आणलेली आहे त्या फरसाण्याची बसू आपण बाहेर पेत. मग आता घरात गरम होते म्हणून पोर्च मध्ये पेत बसलो. आले तिथं दिगू भाऊजी आले आणि लागले ना कुठं द्राक्षी उचल कुठं ते फरसाणा उचल आणि आम्हाला द्या की मग खायला आणि आम्हाला द्या की मग प्यायला. मग सुगंधाताईच म्हणल्या अहो हाय दारू पेणार का. मग त्यांनी काय आले आणि तुम्हाला सांगितलं दारू बिरू काय नव्हती आम्ही थम्सअप पित होतो. मग जरा म्हणलं मजाच घ्यावी. हे मग आम्हाला माहित होतं की दिगू भाऊजी गावभर करणार आणि ते केलंच आलं तुमच्यापर्यंत. असं झालं होय. तुला काय म्हणलं मी अरे आपल्या गावातल्या बाया माणसं तसे आहेत का पण तू नाही म्हणला 100% जायला सवय लागली बघ बरं. डेपुटी मीच तुम्हाला आधी म्हणलं काय? थम्सअप पित असताना म्हणून त्या तुम्हीच म्हणले. मग मी म्हणलो थम्सअप पण आता डिगेने आपल्याला पुष्टी जोडली ना. डिगा म्हणला मी गेलो चकना खात होत्या आता यांनीच डिग्याला म्हणल्यात पेतो म्हणलं डिग्याचं तरी काय काय चूक आहे? चुकलं, खरं आहे ना. हा पण रुपाताई ही झाली तुमची चाष्टा पण गावात भर जर बोपाटा झाला असतं मग चौदाचे लक्षण झाले असते ना तुमचे. हो ज्याला त्यांनी चव घातली आणि तुमची गेली असती. आणि आता काय करा इथून पुढं जरी तुम्हाला थम्सअप प्यायचं असलं ना तर आपलं घरात बसून पियत जा. काय करायचं ते इकडे नका किरू लोकांना नाही दिसत. प्यायची असली ना तर घरातच बसून प्या हाय की नाही? बाहेर नको. तुम्हाला सांगू का गाव आपला असं आहे पान जरी जळालं ना तर पिपळगाव जळालं म्हणतील असं आहे. त्याच्यामुळं काय असेल ते थम्सअप जरी असलं बाया माणसं तरी आपला आतमध्ये ज्याला कसा दारू गपचिप पितो तसं थम्सअप गपचिप प्यायचं म्हणजे बोबाटा होणार नाही आणि गावात कळणार नाही. आता डिग्याचा कानफाट हाणतो मी. आणि आता आम्हाला बी परमिशन द्या गावात प्यायला. गपे
नालाय का त्या काय दारू प्याल त्या का मी म्हणलं होतं ना माझी बायको दारू पिणार नाही आणि तुम्ही माझ्या बायकोची इज्जत घालायला चालले होते का गावात येशीला टांगायला हा तुम्ही कम माझ्या बायकोची इज्जत घातली आणि आम्हाला गावाच्या बाहेर हाकून देत होते का एक काम कर चल ह्यो दारू प्यायच्या आत निघ नाही तर गावात मिरवणूक निघा चल काय असं गुटगुट बोलतात बघितलं ना कशी टांगली त्यांनी इज्जत हा तुम्हाला विश्वास आहे चला स्वतःच्या बायकोवर विश्वास नाही तुम्हाला दिग्या हा गावात कोणी दिसणार राव मग चल पहिला हा जाऊ मग कधी जायचं लगेच दिगू भाऊजी काय आमच्या ह्यांना पाहिलं का काय झालं आता काय झालं का काय झाल्यावरच विचारते का मी तुमच्या घरात आजपर्यंत तरी सुख शांती लाभली का रोज पिऊन भांडणं तुम्ही भांडणं तर तो भांडणं तर गेला असं कुठं तरी तुम्ही आता तमाशा बघायला आमच्या घरचा तमाशा आता काय गावासाठीच झालाय ना भांडत नाही जावं काय झालं भांडणं झाल्यावर लोक जमा होणारच ना तसं आम्ही येतो लोकांमध्ये बघायला पण कशा लोकांच्या घरात डुकून बघायचं आपल्या घरात बघायचं ना तुझं लग्न होऊ दे तुला कळन तुझी भांडणं बघाय बघ मी येते आणि भांडणं लावाय बी मीच असणार आहे तू लक्षात ठेव तुमच्या नवऱ्यावर येत नाही ना हा तुम्ही माझ्या नवऱ्याचं पेन काढू नका माझा नवरा काय तुम्हाला येऊन पैसे मागत नाही स्वतःचा कष्ट करून स्वतः दारू पितो कळलं का बाई शांत बस रे तिकडे झोपलेली माग तो झोपलेला आहे माग हा जा कुठं काय बडबड बडबड बाबा चला जा तिथं ते ठेव हा चला लय नका रुबाब करू आलिया तिकडे काय पळते इकडे ये ना ये ना जवळ तू जवळ आली ना तू एवढे भारी भारी शब्द बोलती ना माझ्या डायरेक्ट काच शिरती ये ना जवळ ये ना आली हो आली वहिनी तुम्हाला म्हणतोय आलिया मला कुठं आलिया मला लाडाने पारू म्हणतात माहिती नाही का आलिया कोणाला म्हणतो आलिया तू लांब नको नाही करू कोणची माय ना सटवी आहे काय माहिती. जवळ जवळ मिठी दे ना ये ना माझ्या आहे ना जवळच्या मिठी दे ना मिठी दे ना ए बेने कुठं आलिया कोणती आली कुठं आलिया कोणची हो ही आलिया तूच आलिया असं म्हणलं मी हा वहिनी मला आठवलं ती आलिया महेश भटची पोरगी त्यांचा पाहिजे आता ह्यो महेश भट कोण म्हणजे त्या भटच्या पोरी बरोबर तुमचं लफड आहे का अहो लाज धरा जरा तरी लाज धरायचं काय आहे? मी हालिया म्हणत होतो हालिया म्हणजे म्हातारा होय मिठीत ये म्हणत ह्याला मिठीत घेऊन पप्पी घेतली कोणची ही आलिया मला कळू द्याच हो कोण आहे आलिया ती हिरोईन आहे हे गपय माझ्या बायकोला कशाला भडकून देतो याव घ्या काही नको तिच्या डोक्यात घालू मी हालिया म्हणत होतो मी लहान होतो तेव्हा म्हशीकडे जायचं ते म्हशीचं मला सापा तुझी बायको पण ऐकायला होती आलिया भट दिग्या झुरळाने तोंडाच्या एवढा काय तू मोठा नाही झाला माझ्या बायकोला लागला मोकर काय अहो ती आलिया भट कशी तुमच्या स्वप्नात येते हो आ लाज वाटली पाहिजे जरा तरी कधी बायको आली का तुमच्या स्वप्नामध्ये हा होय नाही मग तेच म्हणत होतो पारी आलिया नाही वहिनी अहो माझं काही कान गेलेत का मी कानाने ऐकलंय की हा एवढं काय भडकू नका चल बस बोंबलत ओ थांबा नाही तर ही गोटा डोक्यात घालीन हा काय थांबा बोल काय तू बोल एकदाच काय बोल माझी हा पळायला काय झालं काय झालं माझी ही तर माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची ना हा बोल ना काय बोल हा बरं सांगा प्रश्न काय तुमचा एकदाच सांगा कोण आहे ही आलिया हा आहे आलिया एक होती आलिया अयो म्हणजे आलिया भटत 100% स्वप्नात आली हा आलती तुला काय करायची रे काय वहिनी तुम्ही एवढे काबड कष्ट करता एवढं प्रेम करता त्याच्यावर तुम्ही कधी स्वप्नात नाही आले बरं आलिया भटच आली अरे वहिनी याच्यासाठी भांडती लोतात सजा याच्या फार पेमेंटला जाय याला जाय त्याला जाय भातर आणून झाली ती याला पेल तरी असल्या तरी उचलून नेती तरी स्वप्नात नाही भट्टावर नाव नाही रे त्या वहिनीचं आणि एवढं आलिया भट साठी द्या फुगून द्या फुगा हे फुगा आहे फुगन ठपक्याच फुट की आलिया भट येत नाही तुम्हाला भाकरी घालायला रानात खुरपायला येणार आहे का ती आ तुम्ही दारू प्यायला तो उलट्या उचला येणार आहे का तुमच्या होय मग तू उचली ती काय मग त्या दुसरी जा मी झाडीतोय माझ्या उलट्या होय हा. मग तिच्याशीच लग्न करायचं ना माझ्याशी कशाला लग्न केलं जायचं आणि तिच्या बापाला म्हणायचं की दे आमचं लग्न करून लय नका एवढं कावळ्या आणि काव लागली एवढायला लागली सांगायला तुमच्या स्वप्नात आलिया भटच येते ना
आता बघा मी माहेरालाच निघून जात असते, आता मी राहत नसते, तुम्ही बघाच. हा नका राव जा. हा निघ. काय रे काय झोरा तुम्ही फक्त या परत पार ये. तुम्ही मला सांगूच नका आणि माझ्या मागं तर येऊच नका. आता समजवायचा सुद्धा मला प्रयत्न करू नका. तुम्हाला सांगते काय. हा कोण समजित तुला? कोण समजित? एवढी लय शहाणी झाली का काय? मग तुमच्या सपनात आता हिरोईन यायला लागल्या, कधी मी नाही आली. हा तू कशाला येशील स्वप्नात? स्वप्न काय माझ्या हातात आहे वय पडलं मग ते स्वप्न. मग जायचं ना, ती अशीच लग्न करायचं. माझ्याशी कशाला लग्न केलं मग? माझं कशाला वाटोळं केलं? तू वाटोळ करायच्या आधी तिचा बाप नाही मानला ना ते आली याच्या, नाही तर मी लग्नच केलं असतं. ते बी ढांगा ढोंगा. अरे देवा, का भांडतो म्हणजे आता? त्यांना लग्न करायचं होतं आलिया भट बरोबर, पण गळ्यात पडली ना मी. अयो आलिया भट सोबत लग्न करायचं होतं. हा ऐका थोबड तसलं. मग माझं थोबाड चांगलंच आहे. अहो पण तुम्हाला आलिया भटच का बरं आवडती? का बरं आवडते म्हणजे ती स्वप्न पडलंय मला. स्वप्नात जर असे जर कोणी आता तुमच्या स्वप्नामध्ये बायको सोडून आलिया भट कशाला यायला पाहिजे बरं? अवघडच आहे बाई तुमचं. येडे का काय सुगंधा, तू माझ्या असं हातात असतं तर तू नसती आली का माझ्या स्वप्नात? नीट बोलत आहे जरा. कशाला मी आली असती? लाज धरा की जरा तरी. मग तू आली का आमचा न्याव निवाडा करायला? चल लेख. मग तुम्ही असे म्हटले कस काय? कस काय म्हणले म्हणजे माझ्या हातात आहे काय स्वप्न? अहो आता पलटी मारली, मला म्हणले की नाही माझ्या स्वप्नात आलिया भट नव्हती आली, तूच आली होती. आणि आताच्या आता पलटी मारता वय. तू सांगू का, अशा नवऱ्याजवळ तुम्ही नांदलीच नसते. असे कोणी स्वप्न त्याचं का बाई काही खरं नाही. आपण तर संसारच केला नसतो. हा नको नांद मग स्वतःच्या नवऱ्या पैसे कशाला नांद? ती तुझा नवरा स्वप्न पडत असते तिला त्याला काजलची. आता त्यांनी तर काय, त्यांनी बोलायच्या आधी मीच निघणार आहे, मीच राहत नसते तुमच्या जा बाई निघ जा. निघणारच आहे. असल्या काळ्या माणसाकडं कोण राहायला लागले? नको राव मग मी करतो ती आलिया भटच्या बापाला फोन. थांब पुढे निघाली वर थोबाड करून. यार बाई डोक्यावर पडलेली राव तू. मी डोक्यावर पडली का? स्वतः पडलेला आहे. जावा ना तुम्ही, जाता का? माझी गरज काय तुम्हाला सरकार? ए बाई येडी का खोळी रे तू? काय समजून घेत नाही राव पारे तू. आता घरदार सोडून दिलं, आता गावात सुरू झालं का? चौकात भांडणं चालू केले. चौकात औषयाला ठेवानी बाईजीच रागाने निघाली. मी इकून आडा झालं तेव्हा ती थोपली इथं. अरे पण भांडण करता कशाला? कशाला म्हणजे? कारणच असे आहेत तर. काय झालं आता? काय कारण आहेत? नाही काय कारण आहे सांग ना, सांग आता केलेला मी नाही तुम्ही भांडण करायला. अहो तिथं पिपळाच्या झाडाखाली झोपलं होतं यांनी. ह्यांच्या स्वप्नात कोण येते? कोण? आलिया भट. आलिया भटची स्वप्न बघत्यात. आलिया आलिया भट भटचं? हा हिरोईन? हा. अरे काय झाल्या? तुम्हाला कोणी सांगितलं आलिया भटचे स्वप्न बघतोय म्हणून? अहो स्वतःच्या डोळ्याने मी बघितलंय. तेच जाऊ द्या, डिगू भाऊजीला मिठीत घेऊन पप्प्या घेतल्यात आलिया भट समजून. ते आमच्या पोराला काय वाईट वळणाला लावितो रे? त्याचे काय मुकी घेतो? वाईट वळणाला काय लावलं डेपोटी? तू माझं स्वप्न चालू होतं ते गपक्यास मध्ये आला, मग मी गपक्यास मिठी मारली. असं नाही झालं डेपुटी. स्वप्नात आलिया भट मिठीत येत होती आणि तेवढ्याच डिग्याजवळ गेला असेल. मग याला डिग्या समजून आलिया भटलाच मिठी मारून पप्प्या घेतल्या. लाज वाटायला पाहिजे. अरे एवढी बायको कष्टवळ असून ते आलिया भटचे स्वप्न बघतो तुम्ही, तवा त्याचे दात पाडायचे स्वप्नातच. काय दात स्वप्नात? काय डेपोटी काय भडकन द्या माझ्या बाई? भडकून द्यायचा काय प्रश्न? भडकून द्यायचा काय प्रश्न आहे? कोणची बायको रागावणार? दुसरं हिरोनी स्वप्नात आलो. काय म्हणायचं, आलिया भटपेक्षा काय कमी येत वहिनी आपल्या? मला सांगा ना तुम्ही. अरे मला सांग, आलिया भट येणार आहे का खुरपायला? आलिया भट येणार आहे का भाकरी टाकायला? कसं काय? आलिया भट देईन का याला कालवण करून? आलिया भट याला नख काढायला स्वटायची नाही. अरे 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 तो ऐकून ही अपेक्षा नव्हती भाऊ झाले. मग काय मी ओरिजिनल गेलो का भेटायला? काय बोलायला लागले दोघं बी? अरे पण स्वप्नात यायची तर मग रुपा वहिनीच स्वप्नात बघायचं ना. मला सांग तुझ्या स्वप्नात कोण येतं? आपल्या बायकोच येते. माझ्या स्वप्नात सगळं माझी बायको येते. विषय काय? हा? तिच्या बिगर स्वप्न पाहिलं तर भाकर भेटन का मला खायला? सांगतो बायको असताना मी पिक्चरचे हिरोने सगळं बघत नाही. पिक्चर मध्ये हिरो कोड लक्ष देतो गप खाली बघतो. खरंय, खरंय. एवढा धाक पाहिजे बायकोचा. धाकच नाही. लय नका बोल. ते जर माझ्या हातात असते ना मग असं मी कुणाचं स्वप्न पाहिलं. बघितलं का? म्हणजे अजूनही दुसरंच स्वप्नात पाहिजे त्याला. काय असतं माहितीये का? मनी वशे ते स्वप्नी दिशे. हा. याच्या डोक्यात आहे ना आलिया भटचे, याच्या डोक्यात बहिणी नाही. हा? रात्रंदिवस आलिया. बघा नाही ते एखाद्या बाहेरला जायचं मुंबईला पळून. अजून मला काय म्हणतात काय की आलिया भटच्या बापाने मला नकार दिला म्हणून, नाहीतर तिच्याशीच लग्न करणार होते. पारी करत या डोक्यावर पडलेली राव. अरे पारी मी आज म्हणत होता आलिया आलिया माझी पारो आलिया असं असं म्हणत होता होतो. का? आता नको उगा भडकून देऊ. काढू. अहो जाऊ द्या वहिनी, एवढं कुठं मनाला लावून घ्या तुम्ही.
झाल्या आपलं असंच आहे, स्वप्नातच आली ना आलिया, कुठं सत्यात आली सांगा बरं. त्याच्यासाठी तुम्हीच आली आहेत होय, खरं की नाही झाल्या? मी ना तेच म्हणत होतो श्यामी हिला लय समजून सांगत होतो. मी ना इथून पुढे ना स्वप्नात आहे ना, स्वप्नाला सुद्धा जाऊन सांगेन माझ्या स्वप्नात आहे ना पारीच येऊ दे पारी असं. तुम्ही किती बी आता बोला, मी नसती राहत, मी चालली म्हणजे चालली. बघितलं ना? रुपाताई थांबा. स्वप्न बघणं त्याच्या हातात नाही, पण ज्याल्या दिवसभर घरी असतो ते चित्रपट जरा कमी बघत जाते, आलिया भटचे गाणे बिणे बघत असत आणि तेच आलं स्वप्नात. आणि जरा आहे ना आपल्या बायकोचे बी जरा कष्ट जाण, आपली बायको बी येऊ दे स्वप्नात. आणि तुम्ही जर निघून गेल्या आणि ह्यो जर गेला बहादर आलिया भटकट, तुमचा संसार नाही मोडायचा का? हा किती अवघड आहे वहिनी. आता आवडत असते एखादी हिरोईन कोणाला बी, तुम्हाला नाही हिरो आवडत का? कोणता हिरो आवडतो? मला रणवीर कपूर. बघा एकाच घरातले आवडत एकाला आवडत रणवीर कपूर आणि एकाला आवडतं आलिया भट. महेश भट आवडणारा कोण नाही तुमच्या घरात? आता मेले तुमच्या घरातले बाकीचे. नाही, मला आलियाच आवडते. आलिया काय ऍक्टिंग करते रे. त्यापेक्षा रणवीर काय ऍक्टिंग करतो. एक काम करा तुम्ही दोघंही मुंबईला जा, हा मग भेटायला त्यांना. हा एकदा दोघं बी एकाच घरात ते नवरा बायको आहेत, तुम्ही नवरा बायको आहेत. रणवीर कपूरला भेटा आणि काय कर, तू आलिया कपूरला भेट आणि ती राहा कपूर आहे ना त्याला काहीतरी हातातले मनगाट्या बिनगाट्या घेऊन जा, म्हणजे भेटणं बी होईल आणि दोन्ही बी होते नाऱ्यांना. याडपाट आहेत का काय तुम्ही नवरा बायको? आता बायको चालली होती आलिया भट म्हणून स्वप्नात येतंय आणि आता दोघं एकाच मेकाच्या चित्रपटावर भांडायला लागले. काय बोलावा तुम्हाला बिनलाजा हो. बरं जाऊ द्या, त्या विषय सोडून मिटून टाका. विषय स्वप्नांचा होता, स्वप्नच असतं कळलं. आणि इथनं पुढं त्यांच्या स्वप्नात फक्त पारूच आली पाहिजे. आम्ही एवढं सांगा भाऊ, येऊ दे माझ्या स्वप्नात पारी, येऊ दे माझ्या जा, जा, स्वप्नात जा, पारी. जा, जा, येईन जा, आता, येईन. जा, एवढं जा, 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 होय, पुढं मी नाही, येतो मागून. बरं जाता येईन ते कुठे एवढं बरं झालं तुम्ही समजून सांगितलं नाही ते येड्या डोक्याची. मी आपला हाय शहाणा, मी कसं समजदार आहे, ती समजदार बाई आहे का? अरे येड्या डोक्याच्या, पण स्वप्नात पुढे आलटत असतात का भाव चाललेल्या? आणि जरा त्या आलिया भटचे गाणी कमी बघ. बायको नशीब तुझी बायको उरोवर बसली तो तोंड आणलं नाही. आईचं भावलट वाहनाचं. जा आता बायकोकडे बघ, पळ. लक्ष्मी ताळताळी आता घरची. आलिया भट नाही येणार तुला भाकरी घालायला. लई येडे आहेत बाबा हे. आपण कुठं चाललो होतो? चल.